समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे दिला जाणारा कोल्हापूर विभागाचा प्रतिष्ठेचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2024 हा पुरस्कार बुर्ली तालुका पलूस येथील माजी सरपंच, प्रगतशील महिला शेतकरी सौ पुष्पावती भीमराव मिठारी काकी यांना जाहीर झाला आहे। याबद्दल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी सौ पुष्पावती मिठारी यांचे अभिनंदन केले। तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। सौ मिठारी यांच्या निवडीमुळे पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सौ मिठारी यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध पिकांचे विक्रमी उत्पादन घेत शेती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, आधुनिक पद्धतीचा वापर आणि उत्पादन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। त्या बुर्ली गावच्या माजी सरपंच असून सामाजिक व कृषी क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे। दरम्यान जिजामाता कृषीभूषण पुरस्कार 2024 वितरण सोहळा दिनांक 1 जुलै 2026 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून राज्याचे कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।